लक्ष्मणाला कुंकुम तिलक लावलं, अक्षदा वगैरे लावल्या,
फुलं वगैरे टाकले, दर्शन घेतलं आणि लक्ष्मणाची बायको लक्ष्मणाला म्हटली, गाव तुमची जर परवानगी असेल तर मी 2 शब्द बोलू का? हे पहिल्या काळात होतं, बायकोने नवऱ्याला विचारावं. हे पहिल्या काळात होतं, बायकोने नवऱ्याला विचारावं, तुमची जर परवानगी असेल तर मी 2 शब्द बोलू का? आता कसं नाही, आता मला कळलं मी कशाला एवढा आठवण करायला पाहिजे. लक्ष्मण म्हटलं, बोल उर्मिले बोल, मला टाइम नाही, जायचं पटकन. ती म्हटली, का मी वनवास किती वर्षाचा आहे? म्हटले 14 वर्षाचा. 14 वर्षाच्या वनवासामध्ये तुम्ही प्रभू रामचंद्र आणि सीतामैया तिघं जर वनवासाला जाणार, प्रभू रामचंद्राची सेवा करताना तुम्हाला काही संकोच येणार नाही, पण सीतामैया पडलेली तुम्ही पडलेचे, मग सीतामैयाची सेवा करत असताना काही ठिकाणी संकोच होणार. तर मला असं वाटतंय, मी जर तुमच्या बरोबर आले तर काय बिघडलं? मी सीतामैयाची सेवा करणार, तुम्ही प्रभू रामचंद्राची सेवा करणार, डिपार्टमेंटली कामं वाटली जाणार, सगळं सोयीचं होणार. तर मला असं वाटतंय, मी तुमच्या बरोबर येऊ का? लक्ष्मणाला बायकोचं म्हणणं, लक्ष्मणाला अहो बायकोचं म्हणणं कुणाला पटत नाही महाराज. लक्ष्मणाला बायकोचं म्हणणं पटल्यानंतर महाराज लक्ष्मण म्हटलं, काय होतं म्हणजे काय तो काढलाय, थांब आता जातो दादाला विचारतो. ती लगेच चिडली. आता लक्ष्मणच जर शिग्रकोपी तर त्याची बायको काय शांत असेल का? अहो महाराज ती डबल चिडली. ती म्हटली, तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्हाला समजायला पाहिजे, कवर भावाच्या वर जोडीने पाणी देता, तुम्हाला काही स्वतः निर्णय घेता येत नाही का? स्वतः तुम्हाला डोकं लावता येत नाही का? तुम्हाला काही कळत नाही का? तो म्हटला, त्या कॅम्प्युटर युगात झाली म्हणून जास्त शहाणी झाली का? मी आता जातो दादाला विचारतो. आणि मग लक्ष्मण प्रभू रामचंद्राजवळ आला. प्रभू रामचंद्राजवळ आल्याच्या नंतर तो म्हटला, दादा हे बघा, वनवासाला आपण 3 जण जाणार, पण वनवासाला 3 जण गेल्याच्या नंतर मी तुझी सेवा करणार, पण सीतामैया पडलेली मी पडलो जाईल, त्यांची सेवा करत असताना काही ठिकाणी संकोच होणार. तर मला असं वाटतंय, माझी बायको आपल्या बरोबर घेतली तर काय बिघडलं? ती सीतामैयाची सेवा करणार, मी तुझी सेवा करणार, काय बिघडलं? प्रभू रामचंद्र म्हटले, भैया तुझी बायको आपल्या बरोबर अजिबात घेता येणार नाही. लक्ष्मण शिग्रकोपी ताटकन लगेच तापला तो म्हटला, का रे तुझी बायको घेताना तुला बरं वाटतंय? माझ्याच बायकोच्या वेळेस माझ्या बायकोच्या वेळेस तुला काय होतो? आणि मग त्याने सांगितलं, बाबा तसं नाही बाबा, तू रामायण वाचलंय का? त्या वाल्मिकी ऋषीने रामायणामध्ये काय लिहिलंय? वनवास किती जणांच्या नावावर टाकलाय? तू, मी आणि सीतामैया या तिघांच्या नावावर जर वनवास आहे आणि उर्मिलेचं नावच नाही तर तिला घेतो कशाला? म्हणजे घटना घडण्याचं सामर्थ्य आहे, पण स्वतः